नमस्कार मंडळी, आजच्या अजब गजबमध्ये पुन्हा एकदा मानिनीवर तुमचं स्वागत आहे। आजचा विषय एकदम हटके आहे। आता कुठेही जायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पायातील चप्पल। पायात चप्पल बूट घातल्याशिवाय आपण बाहेर जात नाही। पण भारतात एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये लोक चप्पलच वापरत नाहीत, ना बूट वापरतात ना चप्पल, अनवाणी फिरतात। पण हे गाव आहे कुठे, नक्की या गावाची संस्कृती आहे काय आणि यामागचं कारण काय आहे, हेच आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। हे गाव आहे तामिळनाडूची राजधानी चेन्नई पासून 450 किलोमीटर अंतरावर। या गावातील लोक पायात चप्पल बूट घालत नाहीत। देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेली अनेक गावं आजही स्वतःची संस्कृती पाळतात। पण या गावाचा संस्कृती किंवा या गावाचा इतिहास आज आपण पाहणार आहोत। सध्याच्या बदलत्या काळात अशा प्रकारे प्रतिगामी राहणं म्हणजे वेड्याचं लक्षण मानलं जाऊ शकतं। पण या गावात स्थानिक श्रद्धेने ही प्रथा जपत आहेत। नक्की ही श्रद्धा कोणत्या देवतेची आहे हे सुद्धा बघूयात। पण लोक अगदी चपलेविना शाळेत जातात। पूर्वी तिथल्या लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता। आजही गावात शेतकरी जर समजा काम करत असतील, अगदी उन्हातानातून पावसाळ्यात सुद्धा ते कधीच चप्पल घालत नाहीत। जे काही काम करायचंय ते अनवाणी पायानेच करतात। वृद्ध आणि ज्येष्ठ लोक फक्त चप्पल घालतात। या गावातील काही म्हातारी माणसं फक्त चप्पल किंवा शूजचा वापर करतात, कारण वयानुसार त्यांना ते आता झेपत नाही। यामागे श्रद्धा काय आहे हे सुद्धा बघूयात। या गावातील अजब प्रथा आहे ती मुथ्यालम्मा देवीसाठी। मुथ्यालम्मा देवी ही गावाचं रक्षण करते असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि याच श्रद्धेखातर या देवीच्या सन्मानार्थ लोक पायात चप्पल घालत नाहीत। गावची वेस ओलांडून गेले की त्यानंतरच चप्पल हातातून घेऊन जाऊन तिथे घालतात। म्हणूनच हे गाव आजही खूप चर्चेत असतं। तुम्हाला या संस्कृतीबद्दल काय वाटतं नक्की कळवा। तुमच्या गावी नेमकी अशी कोणती प्रथा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या अजब गजब स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।